सन्माननीय रामचंद्र घरत, सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सगळे सहकारी पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांना, ताईने आता त्या भाषणामध्ये एक उदाहरण दिलं. त्या उदाहरणावर मला बोलायचं आहे. माझं ऑब्जेक्शन देखील आहे. त्याने सांगितलं गरजेपोटी जर आपण सामावून करू शकतो तर हॉस्पिटलमध्ये आपण त्याची संख्या का वाढवतो. तर ताईंना गरजेपोटीची खऱ्या अर्थाने व्याख्या माहिती नसेल तर त्यांना सविस्तर मी सांगू इच्छितो. इथे आमचे बरेच प्राध्यापक बसलेले आहेत. महापौर मॅडम, मी तुर्ब्याचंच उदाहरण देईन. आपण जेव्हा सिडको आल्यानंतर शासनाच्या वतीने आमची सगळी गावातली सगळी 100% जमीन त्यांनी घेतली, आम्हाला भूमिहीन केले. पण एक नियम आहे, एक कायदा आहे की गावाच्या विस्तारासाठी गावाच्या परिघामध्ये 200 मीटरची जागा ही गावठाण विस्तारासाठी सोडली जाते. सुरुवातीला सिडकोने तशा प्रकारचा प्रयोग केला. तुर्ब्यामध्ये 200 मीटरच्या परिघामध्ये त्यांनी ती जागा सोडली आणि आम्हाला जीएसटी प्लॉट प्रत्येक माणसाला ज्यांच्या उतारावर नाव आहे अशाला 100 मीटरचा प्लॉट, कारण ते देणं गरजेचं होतं. शासनाचा तो नियमच आहे. त्याच्यानंतर त्याला सिडकोनी बगल दिली, फक्त तुर्बा. त्याच्यानंतर पूर्ण नगरच्या प्रकल्प असताना त्याला बगल दिली आणि अशा प्रकारचे प्लॉट देण्यात दिले. खऱ्या अर्थाने ज्या ज्या माणसांचा उतारावर नाव आहे अशा माणसांना 100 मीटरचा प्लॉट त्यावेळेला गावठाण विस्तार स्कीम म्हणून त्याने दिली. त्याच्यानंतर 1992-93 मध्ये आमचा खूप मोठा उद्रेक झाला. शेतकऱ्यांनी खूप मोठे आंदोलन केले, हुतात्मे दिले गेले आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला जाग आली आणि मुख्यमंत्र्यांनी 12.5% ही जमिनीच्या मोबदल्यात देण्यात आलेली जमीन आम्हाला प्लॉट माध्यमातून दिली. म्हणजे 12.5% ही योजना जमिनीच्या मोबदल्यात दिली गेली आणि आम्हाला जो 100 मीटरचा प्लॉट दिला गेला तो आमच्या विस्तार स्कीमने दिला गेला. त्याच्यामुळे आमचा तो हक्क होता, प्रत्येक प्रकल्प असताना तो हक्क होता. तो हक्क त्यांनी डावलून अशा प्रकारचा 12.5% मध्ये जमिनीच्या मोबदल्यात त्यांनी प्लॉट दिले. जमिनीच्या मोबदल्यात प्लॉट देत असताना त्यांनी तुर्ब्यावर मोठा अन्याय केला. कारण तुर्ब्या ही जी स्कीम होती ही स्कीम होती गावठाण एक्सचेंज स्कीम, विस्ताराची स्कीम होती आणि या विस्ताराच्या स्कीम मध्ये मिळालेली जमीन ही आम्हाला 12.5%तून मायनस केली. आणि मग मायनस केल्यानंतर आमच्या बऱ्याच गाववाल्यांना त्याचा खूप मोठा फटका बसला की ती जमीन 12.5%तून मायनस झाल्यामुळे आम्हाला प्लॉट कमी भेटली आणि म्हणून आमच्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी घर बांधली. मग त्याचाच अर्थ असा आहे की सिडकोने केलेला अन्याय, त्या अन्यायाविरुद्ध मग जेव्हा आम्हाला आमच्या गरजेपोटी जर आम्हाला राहायची व्यवस्था होत नसेल, आम्हाला विस्तार जमीन तुम्ही घेतला नसेल तर आम्हाला ते कळून मागताय की आमची जी गरज आहे ती भागवली गेली पाहिजे. ताईना या गरजेपोटी घराचा इतिहास माहिती नाही म्हणून ताईने अशा प्रकारचा उदाहरण दिला. तर त्यांचं तो उदाहरण महापौर मॅडम आपण मागे घ्यावा आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाचा त्यांच्याही कानामध्ये गेला पाहिजे की आपण गरजेपोटी किंवा प्रकल्पग्रस्तांना जेव्हा बोलत असतो, प्रकल्पग्रस्तांनी खूप मोठा त्याग या नवंबरच्या वसलेल्या सगळ्या लोकांसाठी दिलेला आहे. त्याचा अभ्यास देखील तुम्हाला करावा लागेल, तरच काही गोष्टी आपल्या माध्यमातून आपल्या सभागृहासमोर येतील, आपल्या लोकांसमोर येतील आणि प्रकल्पग्रस्तांवर झालेले अन्याय हे सगळ्या लोकांपर्यंत आले पाहिजे. हाच माझा उद्देश होता. त्यांना पुन्हा कल्पनेची विनंती करतो की त्याने हा उदाहरण मागे घ्यावा आणि प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटीचा विषय जर तो घेतला, तो उदाहरण दिला, तो त्यांनी मागे घ्यावा अशी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय महापौर आणि सदस्य, गरजेपोटी घरं असू दे, मी उल्लेख कशाचाही केलेला नाहीये, मला त्याचा विरोध नाहीये, वाढू दे. माझं म्हणणं एवढंच, पेशंटलाही गरज आहे, गरीब लोकसंख्या वाढत आहे. सन्माननीय सदस्य, आपण ते उदाहरण मागे घ्यावं. उल्लेख आहे, उद्देशच नव्हता, मी तेच सांगते. मला त्याचा विरोध नव्हता. सन्माननीय सदस्य, आपला उद्देश तो नव्हता म्हणून आपण ते उदाहरण मागे घ्यावं. गरीब लोकसंख्या वाढत आहे, त्यांना राखीव जागा वाढण्यात याव्या, बाकी दुसरं काही नाही. आपण गरजेपोटीचा मागे त्याची घ्यावं. गरज वाढते ना लोकांची. गरजेपोटी घरं वेगळा विषय आहे, तो विषय आपण मागे घ्यावा. अहो घरं बांधतात, वाढू देत, मला त्याचं काही नाही, पण पेशंट मॅडम, एखाद्या विषयावर कोणतीही गोष्ट काही विरोध नाही, काही नाही बोलायचं. प्रश्न विरोधाचा नाहीये. गरजेपोटी घरं हा प्रकल्पग्रस्तांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तो
उदाहरण म्हणून नाही ठेवू शकत. ते फक्त तुम्ही मागे घ्या. ठीक आहे, मी ते उदाहरण मला ते उदाहरण तसंही घ्यायचं नव्हतं, ते मागे घेते तो विषय नाही. पण उगाच मी कोणत्याही गोष्टीत काही मुद्दा काही आणलेला नाहीये. हा विषय फक्त गरीब लोकांचा होता, त्याच्यावर फक्त मी विषयाला धरून तेच बोलली होती. सन्माननीय सदस्य सांगे मॅडम यांनी जो विषय उदाहरण दिलेलं आहे गरजेपोटी घरांचं ते मागे घेण्यात यावं.